नमस्कार, मी मुक्ता अमोल खंदारे, मोहोळ शिवसेना शहर प्रमुख. इतके वर्ष मी मोहोळ शहर शिवसेना प्रमुख या पदावर 2 ते 2.5 वर्ष मी कार्यरत आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं कामही करत राहणार आहे. पण तरीही माझी दखल काही लोकांनी न घेतल्यामुळं आज मला सार्वत्रिक निवडणूक आयोगाकडे मला अपक्ष असा फॉर्म टाकावा लागलेला आहे. ते माझं दुर्दैव आहे. माझ्या पक्षांच्या वरिष्ठांना माझी विनंती आहे की आणखीन ही वेळ गेलेली नाही. मी अपक्ष टाकलेला आहे तर माझा पूर्णपणे माझ्या DCM साहेबांनी म्हणा किंवा माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझा विचार 100% कुठेतरी केला पाहिजे. तरीही मी माझ्या पक्षाकडे विनंतीपूर्वक आदराने तुम्हाला मी मागणी करते, सर माझ्यावर अपक्ष फॉर्म टाकण्याची वेळ आपल्याच पक्षातल्या लोकांनी आणले, तरी कुठेतरी जाऊन त्याची तुम्ही दखल घेतली पाहिजे असं मला वाटतंय. आपल्या मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये आपला वार्ड क्रमांक किती आहे आणि आतापर्यंत आपण कोणत्या स्वरूपाची कामं केलेली आहेत? मी महिला बचत गट ओपन करणे, परत सार्वजनिक लोकांची मदत करणे, इतर सर्व कुठलीही जर अडीअडचणी असतील तर प्रत्येकाच्या मदतीला मी धावून जाणारी कार्यकर्ती होते किंवा आहे. आणि पक्षात आल्यापासून प्रत्येक माझ्यापर्यंत आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने कधी जाऊ दिलं नाही. DCM साहेबापासून खाली कामं आणण्यापर्यंतची मी कामं केलेले आहेत, उपोषण केलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत. सगळ्या गोष्टींमध्ये मी आतापर्यंत अग्रेसर आहे. पण जर असं वाटत असेल की ह्या व्यक्तीला आपल्या पक्षाकडून तिकीट मिळू नये, असं काही लोकांचं धोरण असू शकतं की आम्हाला काहीच मिळू नये म्हणून. त्यांचा एखादा उमेदवार असा असेल की फक्त त्यांच्याच ऐकण्यातला असावा, आम्ही ऐकणार नाही असं त्यांना वाटलं असेल, किंवा आम्ही त्या लायक नसेल असं काही वाटलं असेल त्यांना, म्हणून ती आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मला आज शिवसेनेतनं काही सपोर्ट न मिळाल्यामुळे मी अपक्ष फॉर्म टाकण्याचा एवढा मोठा निर्णय घेतले. पक्ष आता सध्या सत्ताधारी पक्षामधूनच मी इतके वर्ष काम केले, इथून पुढेही करणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष मी काही सोडणार नाही. इथं स्थानिक लेवलला जे काही होईल ते सर्व सार्वजनिक लोकांना पण सर्व लोकांना एक लक्षात येऊन जाईल की कार्यकर्ते काय आहेत आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांसोबत काय घडतं किंवा त्यांना कुठल्या लेवलला नेऊन त्रास दिला जातं हे कुठेतरी पोच मिळेल. माझ्या मोहोळ शहरासाठी मी इतकंच नाही तर DCM साहेबांकडे स्थगिती मिळण्यापर्यंतचे लेटर मी साहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत. मी 2024 मध्ये 8 मार्च 2024 ला मी पहिलं स्थगिती लेटर DCM साहेबांपर्यंत टाकलेलं आहे. मी इथले प्रत्येक जे काही कामं केलेली आहेत माझी DCM साहेबांपर्यंत पोहोच आहे. माझ्याकडे प्रत्येक कामाची पोच आहे. मला कुणीही विचारू द्या, मी ती पोच पोहोचवायला तयार आहे. पण तरीही जर एकनाथ शिंदे साहेबांचं इतक्या वर्ष मी काम करून जर मला ह्याची पोच ह्या रूपात मिळत असेल, अपक्ष फॉर्म टाकून जर मिळत असेल, तर त्या बाबतीत मी खरंच बरं का दिलगिरी व्यक्त करते. पक्षश्रेष्ठीकडे आपण काय मागणी करणार आहात आणि पक्षश्रेष्ठीकडून आपल्याला सहानुभूती परत विचारपूस होईल का? नक्कीच मला सहानुभूती मिळावं असं वाटलं होतं, पण मिळेल की नाही त्याची आता ह्या सगळ्या आढाव्यावरनं तर मला वाटत नाही सहानुभूती मिळेल म्हणून, कारण सगळंच क्लिअर केलेलं आहे त्या लोकांनी. मग काय अपेक्षित करणार आहे मी? फक्त वरिष्ठांकडे अपेक्षा करू शकते, ग्राउंड लेवलला कुठल्याच पदाधिकाऱ्याकडे मी अपेक्षा करू शकत नाही. कारण ज्यावेळेस उमेदवारी त्यांनी जाहीर करायचे होते त्याच्या अगोदरही मी त्यांना फक्त बोलले होते की मी या पदासाठी इच्छुक आहे, तर तुम्ही ते मला उमेदवारी द्यावी. आपण कोणत्या वार्डातून फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म नगरसेवक पदासाठी आहे की नगराध्यक्ष पदासाठी आहे? मी वार्डातून फॉर्मचं हेच केलं नाही, अप्लाय नाही केलं. डायरेक्ट नगराध्यक्ष पदासाठी माझी उमेदवारी टाकली. आपल्या मोहोळ अपक्ष म्हणून टाकले. अपक्ष म्हणून जो आपण फॉर्म टाकलेला आहे, परंतु मोहोळ शहरातील प्राधान्यानं नगराध्यक्ष पद आपल्याला मिळाल्यानंतर प्राधान्यानं कोणती कामं आपल्या डोळ्यासमोर असतात? नक्कीच जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी जे कुठले ठिकाण आहेत जिथं लोक बसू शकतात अशा ठिकाणी खुर्च्या टाकणं, परत महिलांसाठी जी गैरसोय होतीये वॉशरूमची, त्या वॉशरूमची सोय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपला हा मधला रस्ता जो आहे मेन रोड नगर परिषदेच्या समोरचा, तो पण मला करायचा आहे. कारण इतकी सर्वसामान्य जनतेची इतकी अवहेलनात्मक इथं म्हणजे केली जाते की त्या लोकांची गैरसोय खूप आहे. आम्ही आंदोलन खड्ड्यात बसून केली तरी सुद्धा त्याचं आम्हाला काय उत्तर मिळालं की आम्ही तुमचे रस्ते करून देऊ. किती दिवस? 6 वर्ष सुद्धा झाले नाहीत सर. 6 वर्षाच्या आत ते रस्ते खराब झाले. सर्वसामान्य जनता पावसाळा असंच काढली. पूर परिस्थिती आपल्या तालुक्याला येऊन गेली, तरी सुद्धा इकडे लोकांचं म्हणजे लक्ष नाही. म्हणल्यावर काय या तालुक्याचं काय आतापर्यंत काय कामं झाली त्या तालुक्यातली? मोहोळ शहरातील मतदारांना आपण काय आवाहन कराल? तुम्हालाच मतदान करावं. मोहोळ शहरातील लोकांना मी एकच सांगेन, इतके वर्ष म्हणजे जसं मी पक्षात प्रवेश केलाय त्याच्या अगोदर मी समाजसेविका म्हणून ओळखले गेले आणि त्याच्यानंतरही
मी फक्त शिवसेनेचंच काम न करता शिवसेना थोडीशी बाजूला ठेवून मी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे कामं केलेले आहेत. तर त्या जनतेचे, ज्या लोकांचे कामं केले किंवा ज्यांचे केले नाही, त्या लोकांना सुद्धा मी खरंच विनंती करते की तुम्ही असा उमेदवार आणा की जे तुमच्यापर्यंत पोहोचून काम करते. त्या व्यक्तीला तुम्ही उमेदवार म्हणून नक्कीच मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी तुम्ही त्याचा विचार करावा. फक्त एक तुमचं जे बोट आहे ते तुम्ही सगळं मोहोळ शहराचं म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्याला आणू शकता. ते तुमच्या बोटामध्ये ताकद आहे, ती तुम्ही सर्वांनी दाखवून द्यावी एवढीच विनंती आहे. वरिष्ठांनी जर आपल्याला सांगितलं की आपण अपक्ष उमेदवारीचा अर्ज तो माघारी घ्या, तर आपल्यावर पक्षाचं काम करा, तर आपण काय निर्णय घ्या? मला तशी त्यांनी ठामपणे सांगावं की तुम्हाला नगराध्यक्ष पद देतो, तर नक्कीच माघार घेऊ. कारण मला या मोहोळ शहरासाठी काम करायचं. स्वतःसाठी मला हे पद नाही पाहिजे किंवा ठेकेदार हे ते जगवण्यासाठीचं मला पद नाही पाहिजे. मला सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी करण्यासाठी मी एवढी सगळी धडपड केली, त्याचं कुठेतरी जाऊन मला फळ मिळालं पाहिजे असं मला वाटतंय. मोहोळ शहराला उमेदवारी मिळणं तर कठीण आहे, कारण आजचा शेवटचा दिवस होता. हो, आणि पक्षाचा तुम्हाला फॉर्म मिळणं आणि ते देणं तो वेळ निघून गेला, त्यामुळे तुम्हाला निवडणूक अपक्षच लढावी लागेल. नक्कीच लढू. तुम्हाला आज माघारी घ्या असं पक्षाचा प्रेशर आला होता, काय निर्णय? ते जेव्हाच तेव्हा ठरवू, मी आत्ताच नाही सांगू शकत. या होत्या यांनी एकनाथ शिंदे गटातून आपली उमेदवारी मागणी केली होती, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी त्यांची उमेदवारी डावलली असल्यामुळं त्यांनी स्वतःहून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. आताही सुद्धा वरिष्ठांनी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारीबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी कारण त्यांची मी माझ्या मागणी. पक्षाची एक निष्ठा आहे. त्यांनी मला अजूनही सपोर्ट केला तर मी आणखीनही उभा राहायला हरकत नाही. पण मला पक्षांनी सपोर्ट केलेला खरंच मला आनंद होईल. कारण ज्या ह्याच्या लेवलला जाऊन मी कामं केलेत त्याची प्रत्येक शहरातल्या लोकांना माझी पोच आहे. मी नव्याने ओळख द्यायची गरज नाही. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.